आम्ही जाणार नाही साहेब. साहेब तुम्ही जाणून बुजून आम्हाला अटक करताय. अरे कशासाठी पण काय संबंध काय संबंध या ठिकाणी पोलिसांनी आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण पाहता की आम्ही सुरक्षित मार्गाने आंदोलन करत होतो. आमचे सगळे संसदेत काय बोलू काय आमची पुढची पोलिसांचं आमचं आंदोलन मोडण्याचं काम केलं आहे. उद्या आम्ही भगतसिंग मार्गाने आंदोलन करणार आहेत. कर्जमाफीसाठी रस्ता चक्काजाम आंदोलन काय मागणी असेल चक्काजाम आंदोलन. प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने आज पाकणी येथे पुणा हायवे आम्ही अडवून धरलेला आहे. आदरणीय बच्चूभाऊंनी सांगितलं होतं पूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम करायचं. वेगवेगळ्या 17 मागण्या होत्या. त्यामधली प्रमुख मागणी होती दिव्यांगांना पेन्शन आलं, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा. देवेंद्र फडणवीसांनी इलेक्शन पूर्वी सांगितलं होतं शेतकऱ्यांचा 7/12 कोरा 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 कोरा. आता फक्त यांचा तोरा चाललाय. शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करत नाहीत, फक्त नुसतं मारतायत तोरा. बच्चूभाऊंनी सांगितलेलं आहे की आतापर्यंत गांधीगिरीने आंदोलन केलं, आता भगतसिंग जो आमच्या शरीरात गेलेला आहे. आणि भाऊंनी सांगितल्याप्रमाणे मंत्रालय अचानकपणे आम्ही वेळी अवेळी तारीख न सांगता कधीही मंत्रालयात घुसू हे आपल्या माध्यमातून मी आपण शासन आणि प्रशासनाला सांगतो. बच्चूभाऊंनी सांगितल्याप्रमाणे आता गांधीगिरी संपली. वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केलं बच्चूभाऊंनी, अन्नत्याग उपोषण केलं, वेगवेगळे आंदोलन केले, तरी सुद्धा सरकारला जाग येत नसेल तर चक्का जाम करणार. आणि भविष्यात मग जे काही घडेल मंत्रालयात त्याला सर्वस्व प्रशासन आणि शासन जबाबदार असणार. आमची मागणी गेल्या 6 महिन्यापासून हीच आहे. बच्चूभाऊंनी रायगडमध्ये 3 दिवसाचं उपोषण केलं, त्यानंतर मोजरीमध्ये 8 दिवसाचं उपोषण केलं, त्यानंतर 138 किलोमीटरचा पायी 7/12 कोरा यात्रा काढली. आमची मागणी आहे की शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे. तुम्ही जे निवडणुकीदरम्यान सांगितलं होतं की 7/12 कोरा कोरा कोरा, तुम्हीच सांगितलं होतं. एकीकडे सांगता बटेंगे तो कटेंगे, दुसरीकडे सांगता 7/12 कोरा. भांडण लावता शेतकऱ्यांची मतं घेण्यासाठी शेतकऱ्यांना फसवता आणि नंतर सांगता अभ्यास करू, समिती नेमू. मोठमोठ्या उद्योगपतींची कर्ज त्या ठिकाणी एका दिवसात कायदा पारित करून त्या ठिकाणी माफ करता आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी म्हणलं की तुम्हाला अभ्यास करावा लागतो. कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं मागची कर्जमाफी आम्ही दिली, त्यातून काय फायदा झाला. अरे बाबा, मागची कर्जमाफी झाली कुणाला? तुमचेच कारखानदार, तुमचेच उद्योगपती यांना कर्जमाफी झाली. कारखानदारांनी त्या ठिकाणी 4 एकर उतार्यावर कर्ज काढलेलं असतं 25 लाख, ते कारखानदाराचं माफ झालेलं असतं. आणि शेतकऱ्यांचं, मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा उतारा असतो 25 एकराचा, तिथं पिकतं फक्त 10,000चं. आणि अशा शेतकऱ्यांना तुम्ही बाजूला ठेवता. तर आमची अशी मागणी आहे, अभ्यास जरूर करा, पण अभ्यास हा शेतकऱ्यांच्या नरडीपर्यंत पोहोचण्याचा नसावा. शेतकऱ्यांना त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. रोज 8 तासाला 5, त्या ठिकाणी एका दिवसात 8 आत्महत्या होत आहेत. हे जर तुम्हाला दिसत नसेल तर शेतकऱ्याचं मोठं दुर्दैव आहे. त्यामुळे शेतकरी कर्जमाफी आणि दिव्यांग 6,000 रुपये पेन्शन आमची मागणी मानते. नाहीतर तुमचे जे नालायक मंत्री आहेत, एक रमी खेळतोय, एक हनी ट्रॅपमध्ये, एक डान्स बारमध्ये बाया नाचवतोय, अशा प्रकारचे मंत्री आम्हाला काय घेणं देणार. अरे तुम्ही बी नाचा, पण शेतकऱ्यांची कर्जमाफी करा.